जागतिक तणावाचा म्हणजेच युद्धाचा इंधन दरावर फटका बसलाय। भारतात प्रीमियम पेट्रोल आणि घाऊक डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या अनपेक्षित वाढीचा परिणाम आता भारतीय इंधन बाजारपेठेवर दिसू लागलाय। आज 21 मार्च 2026 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोल आणि बल्क डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे। या निर्णयामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। औद्योगिक क्षेत्रालाही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सध्या कोणत्याही बदल करण्यात आलेला नाही। मात्र उच्च कार्यक्षमता असलेल्या स्पीड, पॉवर आणि एक्स्ट्रा प्रीमियम सारख्या पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.9 रुपयांची वाढ झाली आहे। सर्वात मोठा धक्का हा औद्योगिक क्षेत्राला बसलाय। घाऊक डिझेलच्या किमतीत प्रति लिटर तब्बल 22 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। रेल्वे, राज्य परिवहन महामंडळे, मोठे मॉल्स आणि कारखान्यांना आता महागडं डिझेल खरेदी करावं लागणार आहे। या दरवाढीमागे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मध्य पूर्व आशियातील संघर्ष याचं मुख्य कारण आहे। इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। रेड सी मधील वाहतुकीवर झालेल्या परिणामांमुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीचा खर्च देखील वाढलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल $95च्या पार गेले। गेल्या 2 आठवड्यांपासून या किमतीत सातत्याने वाढ होते। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर भारतीय रुपयांच्या मूल्यात झालेली घसरण हे देखील आयातीचा खर्च वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे। जरी सामान्य पेट्रोलचे दर स्थिर असले तरी प्रीमियम पेट्रोल वापरणाऱ्या दुचाकी आणि 4 चाकी वाहनधारकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। तर दुसरीकडे बल्क डिझेल महागल्यामुळे सार्वजनिक वाहतूक म्हणजेच एसटी महामंडळ आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे। औद्योगिक उत्पादन खर्चातही यामुळे मोठी वाढ झाली। कारखान्यांमध्ये जनरेटरसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलचा खर्च वाढल्याने उत्पादित वस्तूंच्या किमती देखील वाढू शकतात। जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या मोठ्या ट्रकना बल्क दराने डिझेल घ्यावं लागल्यास महागाई वाढण्याची भीती आता वर्तवण्यात येते। महाराष्ट्रात इंधनाचे दर सर्वाधिक असून मुंबईत पेट्रोल 103.54 रुपये तर प्रीमियम पेट्रोल 107 रुपयांच्या पुढे गेले। पुण्यात प्रीमियम पेट्रोलचे दर 113.77 रुपयांपर्यंत पोहोचले तर राजधानीत साधं पेट्रोल हे 94.77 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार उत्पादन शुल्कात कपात करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र सध्या जागतिक अनिश्चितता पाहता तेल कंपन्यांनी केवळ प्रीमियम इंधनाचे दर वाढवून सर्वसामान्यांना मर्यादित दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून लोक आधीच गॅसची दरवाढ आणि गॅसच्या तुटवड्यानं हैराण झाले। गॅस एजन्सी बाहेरील रांगा हे चित्र किती विदारक आहे हे दाखवते। त्यातच आता पेट्रोलही वाढल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा अत्यंत गंभीर परिणाम होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे येणारे काही महिने भारतीय उद्योगधंद्यांसाठी कसोटीचे जाणार आहेत। तर दुसरीकडे गॅस आणि पेट्रोलचा सुरळीत पुरवठा होण्याचं मोठं आव्हान सरकारपुढे असणार आहे। हे युद्ध किती दिवस चालेल आणि कधी संपेल हे खुद्द अमेरिका आणि इराण यांनाही माहिती नाही। मात्र युद्ध जरी काही देशांमध्ये सुरू असलं तरी त्याचा परिणाम हा संपूर्ण जगावर होतोय। त्याच्या झळा मोठ्या प्रमाणात भारतातही बसू लागल्यात। त्यामुळेच लोक आता इलेक्ट्रिक उपकरणांचा आधार घेताना दिसत आहेत। स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक शेगड्या तसंच इलेक्ट्रिक गाड्यांचेही डिमांड वाढत आहे। मात्र विजेवर त्याचा नक्कीच ताण येणार आहे। त्यासाठी लोकांना अतिरिक्त खर्चही करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।